आपल्या सगळ्यांना एक नक्की सांगतो की मुळात आमचा कार्यकर्ता राजकीय पिंडच नाही. आम्हाला लोकांची सेवा करणं, लोकांच्या सेवाभावाने लोकांशी वागणं ही आमची सगळ्यांची खरं तर मूळ प्रवृत्ती आहे. आणि या सेवाभावी भूमिकेतनं सर्व लोकांच्या आग्रहामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते राजकारणात आलेला आहे. आज एवढ्या भाविक भक्तांना काशी विश्वनाथाला, अयोध्येला श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळेजण घेऊन गेलो. विशेषतः किरण साकोरे आणि त्यांच्या सगळ्या मित्र परिवारांनी खूप कष्ट घेतले आणि ह्या यात्रा यशस्वी करून दाखवल्या. आणि खऱ्या अर्थाने आज आमचं गंगापूजन किंवा आम्हाला जे पुढच्या दृष्टीने काम करायचे ते म्हणजे हे आरोग्य शिबिर आहे. आम्ही गंगापूजन घेणार आहे का, तर निश्चितपणाने आम्ही गंगापूजन सुद्धा घेऊ. परंतु मला नेहमी असं वाटतं की या मतदारसंघातल्या लोकांच्या गरजा काय आहेत, तर शाश्वत विकासाबरोबर भौतिक विकास या दोन्ही जरी गरजा महत्त्वाच्या असल्या तरी शाश्वत विकासामध्ये खूप मोठं काम होण्याची आवश्यकता असते. या मतदारसंघातल्या उद्याच्या काळातल्या भविष्यातल्या पिढी घडवायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, अनेक शेतीच्या उत्पादनाकडे लक्ष दिलं पाहिजे, अनेक गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज हे आरोग्य शिबिर घेतलं. या आरोग्य शिबिरामध्ये एकच महत्त्वाची आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की या ठिकाणी जे आमचे मतदार बंधू भगिनी या मतदारसंघातले सगळे रहिवासी आहेत त्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. आणि येताना त्यांनी काही त्यांच्याकडं अडचणी असतील, त्यांच्यात कुठल्याही त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील, त्या समस्यांचं निदान या आरोग्य शिबिरामध्ये ते आम्ही मोफत करून देणार आहोत. हा सुद्धा शब्द या सगळ्या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना आम्ही दिलेला आहे. शेवटी सामाजिक बांधिलकी काय असती, समाजाच्या हितासाठी काम कसं करायचं असतं, हे आज किरण साकोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि राजकारण करायला वेगवेगळी मैदानं असतात. आज जरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक याला निमित्त जरी असलं तरी मी आपल्या सगळ्यांना खात्री देतो, आपल्या सगळ्या या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी किरण शेठ साकोरेंना जर या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली तर 5 वर्षामध्ये अशाच पद्धतीचं प्रभावी काम या मतदारसंघामध्ये सर्व क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी केलं जाईल, ही सुद्धा खात्री माझ्या सगळ्या मतदारसंघातल्या तमाम माझ्या मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी देतो.